हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की याचा विचार वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केला जातो की देव वाईट माणसाला चांगले आणि चांगल्या माणसाला वाईट का ठेवतो. धर्म, तत्वज्ञान आणि आध्यात्मिक दृष्टिकोनामध्ये याचा उत्तर थोडं वेगवेगळं असतं. काही महत्त्वाचे दृष्टिकोन आहेत. अनेक धर्म आणि तत्वज्ञान कर्माच्या सिद्धांतावर आधारित आहेत. यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या किंवा वाईट कृतीचे परिणाम त्याच्या आयुष्यात किंवा पुढील जन्मामध्ये अनुभवायला मिळतात. त्यामुळे देव सर्व काही नियंत्रण करत नाही, तर तो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळवून देतो. काही वेळा असे म्हटले जाते की वाईट प्रसंग हे चांगल्या माणसासाठी परीक्षा असते. अशा प्रसंगामधून देव माणसाची सहनशीलता, श्रद्धा आणि धैर्य वाढवतो. वाईट माणसाच्या बाबतीत अशा प्रसंगामुळे त्याचे चुकीचे वागणे करण्याची संधी मिळते. देवाने माणसाला स्वातंत्र्य दिलं आहे की तो काय अयोग्य आणि काय योग्य याचा निर्णय स्वतः घेऊ शकेल. त्यामुळे चांगल्या किंवा वाईट वर्तमानाची जबाबदारी माणसावर अवलंबून असते. देव फक्त योग्य मार्ग दाखवतो, पण माणसाने तो स्वीकारायचा की नाही हा त्याचा निर्णय असतो. जीवनात चांगले वाईट दोन्ही अनुभव येतात, कारण त्याशिवाय जीवनाची मूल्य कळत नाहीत. वाईट माणसाच्या अस्तित्वामुळेच चांगुलपणाचे महत्त्व कळते आणि त्याचा अनुभव घेता येतो. काही तत्वज्ञानानुसार देवाची योजना आपण पूर्णत्व समजू शकत नाही. काही गोष्टी आपल्याला वाईट वाटतात, पण त्या मोठ्या दृष्टिकोनातून चांगल्यासाठी असू शकतात. याचा निष्कर्ष असा आहे की जीवनातील चांगल्या वाईट अनुभवातून किंवा अनुभवामधून शिकणे आणि चांगले वागण्याचा प्रयत्न करणे आपल्या हातात असते. देव फक्त मार्गदर्शन करतो, पण आपले निर्णय आणि कृती आपल्यावर अवलंबून असतात. धन्यवाद.